सध्या मी उभा आहे ममदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये। या ठिकाणी आपण पाहताय या ठिकाणीच हलाल सोसायटी जी आहे ती उभी राहणार होती। याच ठिकाणीच आपण जर बघितलं तर हलाल सोसायटी जी आहे ती या ठिकाणी उभी करण्याचा मानस जो आहे तो काही येथील स्थानिक बिल्डर लॉबीचा या ठिकाणी होता। मुंबईच्या लगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे धर्मावर आधारित टाउनशिप उभी राहत असल्याची तक्रार जी आहे ती करण्यात आली आहे। या तक्रारीची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली। हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावाने या ठिकाणी टाउनशिप उभारण्यात येत होती। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आता राज्य सरकारकडे या संदर्भात अहवाल मागवला आहे। धार्मिक आधारावरती विभाजन आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी स्वतंत्र टाउनशिप उभारली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप जो आहे तो त्यांनी त्या तक्रारीमध्ये केलेला आहे। सुरक्षा आणि सामाजिक हिताचं कारण देत या टाउनशिपला जो आहे तो सध्या विरोध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये आता राज्य शासनाकडनं मानवाधिकार आयोगाने अहवाल जो आहे तो मागवलेला आहे। आपण पाहताय याच जागेवरती ही जी हलाल लाईफस्टाईल सोसायटी जी आहे ती उभारली जात होती, त्याची निर्मिती जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार होती। मात्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार प्राप्त झाल्याच्या नंतर हे संपूर्ण काम जे आहे ते या ठिकाणी ठप्प करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बुकिंगचे बॅनर जे ते लावण्यात आले होते, मात्र ते देखील आता स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हे काढून टाकण्यात आलेले आहेत। राज वैशंपाल, TVN मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।